jungle. आमची जमीन आम्ही राखण्यासाठी रानात बसायची का? एकदाच गावात या, शेतकऱ्यांचे ऐकून घ्या. शेतकऱ्यांचा नकार मिळाल्यानंतर ही पण वारंवार गावात मोजणीसाठी कशासाठी येता? मोजणीसाठी गावात याल तर याद राखा, असा सज्जड इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला. सांगली जिल्ह्यातील मणिराजुरी, अंजनी, कौलापूर, माधवनगर आणि पद्मा या गावात मोजणी मंगळवारी होती. या सर्व गावांना माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हाध्यक्ष महेश खराडे, किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी सर्व गावांना भेटी दिल्या. पण एकाही गावात मोजणी होऊ दिली नाही. सर्वच गावातील मोजणी बंद पाडण्यात आली. मणिराजुरी येथे अदानी आणि देवेंद्र फडणवीसच्या नावाने भजन म्हणत आले. याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आणलेली भाजी भाकरी सर्वांनी खाल्ली. त्यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, अदानीने गडचिरोली जिल्ह्यात 2,500 एकर जंगल खरेदी केले आहे. त्या ठिकाणी खनिज थेट त्यांच्या गोव्यातील खाजगी मंदिरात पोहोचण्यासाठी हा सारा खटाटोप सुरू आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्गाचा प्रति किमी खर्च 35 कोटी असताना या मार्गाचा मात्र प्रति किमी खर्च 107 कोटी असा सवाल ही त्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मोजणी बंद पाडण्यात आल्या. कुठेही आले नाहीत. शेतकरी मोजू होऊ देत नाहीत. काही बुजगावणी उभी करून विरोध नसल्याचे सांगितले जात असले तरी 50,000 कोटीतील काही शितोडे आपल्यापर्यंत येतील का, यासाठी त्यांनी धुडपड सुरू केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी ही मोजणीसाठी जास्त आग्रही राहू नये. शेतकऱ्यांनी गावात आम्ही शक्तीपीठसाठी जमीन द्यायची नाही म्हणून सांगितल्यानंतर सरकारी गावात येऊ नये, अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असा इशारा दिला. महेश खराडे म्हणाले, राज्याच्या अर्थ खात्याने या रस्त्याला विरोध केला आहे. सध्या 9,32,000 कोटीचे कर्ज आहे. आणखी 20,000 कोटीचे कर्ज काढले जाणार आहे. त्यामुळे सध्या रत्नागिरी नागपूर असताना पुन्हा हा रस्ता करू नये, अन्यथा राज्य दिवाळखोरीत जाईल, असा इशारा दिला आहे. पण कोल्हापूर आणि कोकणातील इको सेन्सिटिव्ह झोन उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे पर्यावरण खातेही रस्त्याच्या विरोधात आहे. महापुराने सांगली कोल्हापूर उद्ध्वस्त होणार आहेत. शेतकऱ्यांचाही प्रचंड विरोध आहे. मग देवेंद्र फडणवीस याचा अट्टहास कशासाठी करतात? उमेश देशमुख म्हणाले, राज्यातील सर्वच पक्षाचे काही अपवाद वगळता लोकप्रतिनिधी याबाबतीत काहीच बोलताना दिसत नाहीत. ज्यांनी त्यांना निवडून दिले त्यांची बाजू घ्यायला तयार नाहीत. त्याचे काय घोडबंगला हे समजत नाही. विरोधी आमदार खासदार ही मुग घेऊन गप्प आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटितपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. यावेळी प्रभाकर तोडकर, सुनील पवार, रमेश पवार, शरद पवार, राजू दमदाडे, सुरेश कदगणे, दत्ताजी पाटील, विकास पाटील, प्रशांत शिंत्रे, धनाजी पाटील, नवीन पाटील, ज्योतिराम जाधव, घनश्याम नलवडे, भूषण गुरव, विष्णू सावंत, प्रवीण पाटील, अधिक पाटील, मनोहर पाटील, बाळासाहेब पाटील, उमेश येडके, संग्राम पाटील, अरुण सावंत, एकनाथ कोई, विष्णू पाटील, अमोल पाटील, धनाजी जाधव, भाऊ खाडे, अरुण माई, राजाराम माई, अरुण पाटील आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता. शक्तीपीठ महामार्ग जो सांगली जिल्ह्यातून जातो त्यापैकी मणिराजुरी, अंजनी, सावडी, कौलापूर, माधवनगर, पद्माळे आणि कर्नाळ या भागात आज मोजणीला आलेले आहेत आणि मोजणी बंद पाडलेली आहे. आम्ही शेतकऱ्यांनी याची मोजणी होऊन द्यायची नाही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. हा सारा जर परिसर बघितला तर तासगाव तालुक्यातला हा जो परिसर आहे तो सगळा द्राक्षपट्टा आहे. त्याच्यामध्ये एकापेक्षा एक निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणारे हे सारे शेतकरी आहेत. इथं जमिनीची किंमत जर बघितली तर 35 ते 40 लाख रुपये एकर आहे. आणि असं असताना कवडीमोल किमतीनं या जमिनी घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. पण कोटी रुपये दिले तरी आम्हाला जमीन द्यायचीच नाही. कारण आम्ही 20-25 किलोमीटरवरनं पाईपलाईन करून कर्ज काढून पाणी आणलेलं आहे. त्याशिवाय 1 एकर द्राक्ष पीक उभा करायला 4 ते 5 लाख रुपये गुंतवणूक करावी लागते. आणि मग असं असताना लेखणीच्या एका फटकाऱ्यानिशी जर का कुणी मंत्रालयात बसून आमच्या शेतावरून रस्ता काढणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही. आणि त्यामुळं शक्तीपीठ आम्ही कदापि होऊन देणार नाही. इथल्या ह्या सगळ्या गावातल्या लोकांची भूमिका आहे आणि ती रास्तच आहे. शक्तीपीठ मुळात अव्यवहार्य असलं तरीसुद्धा या लोकांनी रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत हा रस्ता होऊन द्यायचा नाही हा निर्णय घेतलेला आहे ग्रामसभेचा. त्याचबरोबर येत्या 15 ऑगस्टला ज्या गावातून हा रस्ता जाणार आहे, नियोजित रस्ता, त्या गावातल्या ग्रामसभेमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि त्या आमच्या गावातील 1 इंच सुद्धा जमीन देणार नाही अशा अर्थाचे ठराव आता आम्ही ग्रामसभेत करून घेणार आहोत.